नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पुन्हा एकदा आपले वैभवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत। मित्रांनो, श्रावण महिना हा भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहे। या महिन्यात केलेली व्रत, पूजा, पाठ हे सर्व भगवान शिवशंकर फार लवकर स्वीकारतात। जर तुम्हाला भगवान शिवांची लवकर कृपा मिळवायची असेल तर श्रावण महिन्यात विशेषरित्या भगवान शिवशंकरांची पूजा आणि आराधना करावी। तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल, कोणतीही कामना असेल तर या विशेष महिन्यात भगवान शिवांची आराधना आणि जलाभिषेक केल्यास तुमच्या सर्व मनोकामना, इच्छा खूपच लवकर पूर्ण होतात। हा मास भगवान शिवांना फारच प्रिय असल्यामुळे अनेक भक्तगण संपूर्ण श्रावण मासाचे व्रत करतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबाबतच बोलणार आहोत। जर तुम्ही संपूर्ण श्रावण मासाचे व्रत ठेवण्याचा विचार करत असाल तर या व्रताचे कोणते नियम आहेत जे पाळणं आवश्यक आहे, श्रावण मासात काय करावं आणि काय करू नये, काय खावं आणि काय खाऊ नये, कधी खावं, भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी कोणत्या प्रकारची पूजा करावी, कोणते नियम पाळावेत, भगवान शिवांच्या पूजेत कोणत्या वस्तूंचा वापर करावा आणि कोणत्या वस्तूंचा त्याग करावा, कोणत्या रंगांचे वस्त्र परिधान करावेत आणि कोणत्या रंगांचे वस्त्र टाळावेत, ही सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे। म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, त्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, हा व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा। अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। श्रावण मासाचे महत्त्व आपल्या शास्त्रांमध्ये खूप मोठं आहे। शास्त्रांमध्ये असं म्हटलं जातं की जर श्रावण महिन्यात आपण जरी थोडीशी पूजा केली, जरी थोडासा प्रयत्न केला तरी भगवान शिव फार लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करतात। म्हणजे आपण इतर महिन्यांमध्ये जेवढी पूजा करतो त्याच्या तुलनेत श्रावण महिन्यातील पूजा अनेक पटीने जास्त फलदायी असते आणि लवकर फळ मिळतं। या महिन्यात आपण भगवान शिवांची पूजा केल्यास, कारण हा महिना त्यांना अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे आपण जेव्हा अभिषेक करतो, पूजा करतो, व्रत करतो, माता पार्वतीची पूजा करतो, संपूर्ण शिव परिवाराची आराधना करतो, तेव्हा भगवान शिवांच्या कृपेने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात। या महिन्यात अनेक लोक लवकर विवाहासाठी, संतान प्राप्तीसाठी, दाम्पत्य जीवनात गोडवा यावा म्हणून, कौटुंबिक शांतता मिळावी म्हणून, धनसंपत्ती मिळावी म्हणून विशेष शिवपूजा करत असतात। जर दाम्पत्य जीवनात गोडवा नसेल, कुटुंबात कलह, क्लेश असेल, पती पत्नीच्या नात्यात तणाव असेल तर भगवान शिव आणि माता पार्वतीची नियमित पूजा करावी। यामुळे फारच लवकर दाम्पत्य जीवनात गोडवा येतो, कौटुंबिक नाती सुधारतात, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, धनप्राप्ती होते, सुख समृद्धी वाढते आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात। कारण श्रावण मास हा भगवान शिवांची कृपा मिळवण्यासाठी अगदी सर्वोत्तम महिना आहे। आता पाहूया या मासाचे नियम काय आहेत। जर आपण व्रत करत असाल तर हे नियम पाळणं अगदी आवश्यक आहे आणि जरी व्रत करत नसाल तरीही हे नियम पाळावेत, कारण त्याने भगवान शिवाची कृपा लवकर मिळते। हे नियम फार सोपे आहेत आणि अगदी सहजपणे आपण पाळू शकतो। या महिन्यात तामसिक अन्न टाळावं। तामसिक म्हणजे लसूण, कांदा, मांसाहार, मद्य हे सर्व टाळावं। विशेषतः ज्या लोकांनी व्रत ठेवलं आहे त्यांनी मसूर डाळ, मुळा, वांगी खाऊ नये। शास्त्रांप्रमाणे शिळे अन्न, जळलेले अन्न देखील तामसिक मानलं जातं, त्यामुळे त्याचा देखील त्याग करावा। विशेषतः सात्विक अन्न, ताजं, स्वच्छ, त्या दिवशीच तयार केलेलं अन्न खावं। रात्रीचं उरलेलं सकाळी आणि सकाळचं उरलेलं रात्री खाऊ नये। अशा प्रकारे आपल्याला आहाराचे नियम पाळायचे आहेत। काही भक्तगण संपूर्ण श्रावण मासाचे व्रत करतात, ते एक वेळ भोजन घेतात, सकाळी किंवा संध्याकाळी। काही लोक 2 वेळा भोजन करतात, पण विशेष तामसिक पदार्थांचा त्याग करतात। हे पूर्णपणे आपल्या शारीरिक क्षमतेवर अवलंबून असतं। आपण कितपत नियम पाळू शकतो ते ठरवायचं। जर आपण एक वेळ भोजन ठरवलं असेल तर रोज त्या वेळेला शुद्ध सात्विक अन्न घ्यावं। दिवसात फळाहार करता येतो, कोणतीही ताजी फळं खाता येतात। या महिन्यात दूध पिणं टाळावं। दूध केवळ भगवान शिवांच्या अभिषेकासाठीच वापरावं। अशा प्रकारे आहाराचे नियम पाळले पाहिजेत। या महिन्यात कलह, क्लेश टाळावा। कुटुंबात वादविवाद होऊ देऊ नये। क्रोध टाळावा। आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावं। आपण एखादा दुर्गुण सोडण्याचा संकल्प करावा, जसं की क्रोध, अपशब्द, मांसाहार, मद्यपान
हे सर्व सोडण्याचा निश्चय करावा। आता पाहूया भगवान शिवाची पूजा कशी करावी। भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी विशेष काय करावं। जर तुम्ही श्रावण मासाचं व्रत करत असाल किंवा नसलात तरी भगवान शिवाचे भक्त असाल तर सकाळी लवकर उठावं। ब्राह्म मुहूर्तात उठल्यास फारच उत्तम, नसल्यास सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून घरात शिवलिंग असल्यास त्याचा अभिषेक करावा। शिवलिंग नसेल तर शिवपार्वतीचा फोटो ठेवून पूजा करावी। भगवान शंकरांची पूजा अतिशय सुलभ आहे। त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अगदी सहज उपलब्ध होतात। अभिषेकासाठी गंगाजल, कच्चं दूध, पंचामृत, दूध, दही, तूप, मध, साखर, बिल्वपत्र, भांग, धतुरा, अक्षत, न तुटलेले तांदूळ, पांढरी फुलं, फळांचं नैवेद्य या सर्व गोष्टी वापराव्यात। पहिले जलाभिषेक, मग पंचामृत, पुन्हा जलाभिषेक करावा। भगवान शिवांना हळद कुंकू अर्पण करू नये। केतकीचं फूल आणि तुळशीपत्र शिवपूजेत वापरू नये। शिवपूजेत आपण काही विशेष गोष्टींचा वापर करू शकतो। भगवान शिवांना पांढऱ्या फुलांचा नैवेद्य अर्पण करावा। सफेद मिठाई किंवा फळांचा नैवेद्य देऊ शकतो। सध्या उपलब्ध असलेली कोणतीही ताजी फळं जी या ऋतूत सहज मिळतात ती भगवान शंकरांना अर्पण करावी। जर तुम्ही रोज शंकराच्या मंदिरात जाऊन विधिवत पूजा करू शकत असाल तर उत्तमच, नाहीतर तुम्ही घरीच श्रद्धेने भगवान शिवशंकरांची पूजा करावी। जर घरात शिवलिंग नसेल तर मातीचं शिवलिंग तयार करून त्याची देखील पूजा करता येते। भगवान शिवांच्या पूजेत काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात। भगवान शिवांना हळद कुंकू अर्पण करायचं नसतं। केतकीचं फूल अर्पण करू नये। तुळशीपत्र देखील शिव आणि संपूर्ण शिव परिवारावर अर्पण करू नये। श्रावण मास हा हरित ऋतू असल्याने हिरव्या रंगाचा वापर करावा। पुरुषांनी पांढरी वस्त्र परिधान करून पूजा करावी। महिलांनी, सौभाग्यवती स्त्रियांनी लाल, पिवळा, गुलाबी, हिरवा अशा रंगांचे वस्त्र परिधान करावं, पण पांढरं वस्त्र महिलांनी वापरू नये। काळा आणि निळा रंग टाळावा। ही दोन रंग नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानली जातात, त्यामुळे संपूर्ण श्रावण महिन्यात हे रंग टाळावेत। जर तुम्ही महिला असाल आणि पूर्ण श्रावण मासाचं व्रत करत असाल आणि त्या काळात जर मासिक पाळी आली तर व्रताचे इतर नियम पाळावेत। फक्त शिवलिंगाला स्पर्श करू नये आणि अभिषेक करू नये, पण मानसिकरित्या मंत्र जप करू शकता। त्या दिवसात देखील शक्य तेवढे इतर नियम पाळावेत। आहाराचे, वर्तनाचे, मंत्र जपाचे। तसेच संपूर्ण श्रावण महिन्यात कोणाचेही निंदा, चुगली करू नये, कोणाला अपशब्द बोलू नये, कोणाचं मन दुखावू नये, कारण अशा छोट्या चुका व्रताच्या पुण्यफळात बाधा आणतात। आपण ज्या श्रद्धेने हे व्रत करतो त्याचा पूर्ण फलप्राप्तीसाठी हे नियम काटेकोरपणे पाळावेत। शिव मंत्र जप। ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र जप सतत करत राहावा। चालता फिरता काम करता देखील मनातल्या मनात मंत्र जप सुरू ठेवावा। असं केल्यास व्रताचा अगणित पटीने फळ मिळते। श्रावण मासाचं व्रत हे फार प्रभावी आहे। जर आपण शुद्ध मनाने, श्रद्धेने आणि नियमपूर्वक व्रत केलं तर कोणतीही मनोकामना पूर्ण होते। ज्याही कारणासाठी तुम्ही हे व्रत करत असाल, जसे की कष्ट, आरोग्य, सुख, समृद्धी, संतती प्राप्ती, विवाह, भगवान भोलेनाथ फार लवकर कृपा करत असतात। जर आपण पूर्ण महिनाभर आपलं लक्ष फक्त भगवान शिवशंकरांच्या चरणी केंद्रित ठेवलं तर फार लवकर शिवकृपा प्राप्त होते। तर मित्रांनो, ही श्रावण मासाच्या व्रताशी संबंधित विशेष माहिती तुमच्या सर्वांसाठी उपयोगी होईल अशी माझी आशा आहे। आजसाठी एवढंच। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढचा अगदी ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।